हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पुढचा टॉपिक कंटिन्यू करणार आहे. मागच्या लेसनमध्ये कुठला बघितला होता आपण? बॅन्थॉल बघितला होता. आज बघणार आहे स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ द मॉर्फिन बघणार आहे. तुम्हाला जसं फक्त कसे क्वेश्चन विचारलं तर तसंच आपण आन्सर घेतले. ओके, बाकीचं डिस्कशन काय केलं नाही आहे, फक्त क्वेश्चन आन्सर जे विचारलेले तेच घेतले आहेत. तर आता आपण स्टार्ट करूया. स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ मॉर्फिन. जसं आपण आधी त्याचं स्ट्रक्चर वगैरे बघून घेऊ, म्हणजे तुमचं लक्षात येईल. आता बघा, तुम्हाला ह्या काय दिसत आहेत. तुम्हाला सिम्पल नॅप्थेलिनचं स्ट्रक्चर माहिती आहे. नॅप्थेलिनमध्ये काय असतं की 2 बेंझिन रिंग तुमच्या असतात, बरोबर की नाही? काय असतं हे तुमचं नॅप्थेलिनचं स्ट्रक्चर आहे. ओके, अँथ्रासिन, फिनाप्थिन म्हणजे वाढत जातात त्या. तुम्ही जसं त्याचं लक्षात ठेवण्यासाठी काय, हा तुमचा कसा डेरिव्हेटिव्ह आहे, जसं तुम्ही फक्त आधी बघून घ्या, मग आपण डिस्कस नंतर करू. सिम्पल तुमचं दिलेलं असेल. काय दिलं याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. कार्बन किती याच्यामध्ये? 17 कार्बन आहे, हायड्रोजन 19 आहे, 1 नायट्रोजन आहे, ऑक्सिजन किती आहे? 3 दिले. आता कार्बन जस्ट नंबरिंग पण दिली मी, इथे लक्षात येईल बघा. 1 2 3 4. ओके, 4 नंतर इथं 5th आहे बघा. 4 5 6 7 8 9 नंतर ही कंटिन्यू झाली ना. 10 11 13 14 बघा. 14 नंतर कुठे झाली मग? इथं 15, इथं कंप्लीट आहे 16 17. किती कार्बन मग तुमचे? 17 कार्बन आहेत. 17 कार्बन आहे. हायड्रोजन किती आहेत मग? तुम्ही हे करू शकतात, नंबरिंग देऊ शकतात. 19 हायड्रोजन आहे, 1 नायट्रोजन प्रेझेंट आहे, आणि ऑक्सिजन किती तुमचे? 3 1 2 3. ओके, सिम्पल. याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे? 254 डिग्री सेल्सिअस. आणि बॉइलिंग पॉईंट कितीपर्यंत येतो? 190पर्यंत येतो. 190पर्यंत याचा बॉइलिंग पॉईंट येतो. हा कंपाऊंड कसा आहे? ऑर्डरलेस आहे. आणि याचा मोस्ट ऑफ करून तुमचं जे पण बघणार आहेत तुम्ही, ते सगळे तुमच्या ड्रग्समध्ये यूज होणार आहे. ठीक आहे. बस आपल्याला यूज वगैरे काय विचारलं जात नाही, म्हणून आपण ते यूजेस वगैरे घेणार नाही. जे क्वेश्चन विचारलं जातात तेच घेणार आहे. ओके, आणि याची ऑर्डर कशी आहे? ऑर्डरलेस आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला जस्ट मी असंही आपण राईट डाऊन करू शकतो की C17 हायड्रोजन 16. कारण की बघा, आपल्या 1 हायड्रोजन जसं इथं राईट डाऊन करून दिला की 1 हायड्रोजन OH सोबत आहे, आणि 1 किती हायड्रोजन CH आणि OH सोबत आहे, म्हणून आपण जस्ट 19 जे कसं इन्क्लूड केलं आहे असं केलं आहे. ठीक आहे. 1 नायट्रोजन आणि 1 ऑक्सिजन हे 1 1 इथं गेले. ठीक आहे. आणि कायरल सेंटर किती तर तुमचे 5 येत आहेत. कसे काय 5 येत आहेत बघा. कुठला दिला आहे? C5 दिला आहे. ओके, C6 दिला आहे. नंतर कुठला दिला आहे? C9 दिला आहे. नंतर C13 दिला आहे, आणि नंतर C14 दिला आहे. ओके, आता मी तर तुम्हाला बघ सिम्पल ट्रिक सांगते. आय थिंक तुम्हाला माहिती असेल की कायरल सेंटर म्हणजे काय, पण तरी मी तुम्हाला एक सिम्पल सांगते, जर कोणाला माहिती नसेल तर. बघा, आपण कायरल सेंटर कोणाला म्हणतो की तुमचा असा कायरल ॲटम की ज्याला डिफरंट ग्रुप अटॅच असतील, डिफरंट 4 ग्रुप अटॅच असणार आहे, त्याला तुम्ही कायरल सेंटर म्हणताय. ठीक आहे. जसं मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी इथंच राईट डाऊन करते. ब्रोमिन असेल, फ्लोरिन असेल, क्लोरिन असेल, वॉट एव्हर, हे काय तुमचे डिफरंट ग्रुप आहेत, बरोबर की नाही? हा तुमचा काय झाला मग? कायरल कार्बन झाला आहे. ठीक आहे. जर तुमचा सिंग्युलर राहिला असता, सपोज म्हणजे ह्या कार्बनला जर तुमचा एखादा सिंग्युलर राहिला, कुठला तरी BR असेल, इकडे पण BR, तर तुम्ही काय म्हणणार? त्याला कायरल सेंटर म्हणणार का? नाही म्हणणार. का नाही म्हणणार? कारण की सेम मॉलिक्युल तिथं अटॅच आहे. ओके, बट इथं हायड्रोजन अटॅच आहे. म्हणजे इथं बघा, सिम्पल तुम्हाला हायड्रोजन वगैरे दिला असेल, म्हणजे डिफरंट आहे, म्हणजे हा तुमचा कायरल सेंटर अटॅच झाला. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जे तुमचा एक कार्बन असेल त्याला डिफरंट 4 ग्रुप अटॅच असतील, म्हणजे आपण इथं कायरल कार्बन का म्हणून घेतलेत बघा. याला फायला हा डिफरंट आहे, ओ इथं काय होतंय? O अटॅच आहे ना. इथं काय? O अटॅच आहे, पण तो कशाला अटॅच आहे? कार्बनला अटॅच आहे. या कार्बनला ऑक्सिजन अटॅच आहे, पण OH झालाय पुढे. ठीक आहे, म्हणून तुम्ही हा एक घेतला, म्हणजे C5 घेतला, नंतर C6 घेतला आहे. ओके, हा काय आपला बघा, तुम्हाला तर सिम्पल रूल माहिती आहे की तुमचं जे कार्बन ॲटममध्ये डबल बॉन्ड येतच नाही. पाय बॉन्ड येतो का? नाही येतो. आपल्याला आधीच सांगितलं त्यांनी की आपल्याला सिम्पल काय येतं? sp3 हायब्रिडेशन येतं. हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. sp3 हायब्रिडेशन कोण दाखवणार आहे की 1 कसं दाखवणार आहे? ते जे पण तुमचे 4 सिग्मा बॉन्ड असणार आहे, हे सिग्मा बॉन्ड काय असणार आहे? 4 असणार आहेत ना. म्हणजे बघा, सिग्मा 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 सिग्मा, तुम्हाला लक्षात येत आहे. पाय बॉन्डमध्ये होईल का? नाही होणार, म्हणजे तो नाही जाणार ना, आपण तो कंक्लूड करणार नाही आहे. ओके, आता इथं बघा, इथं डिफरंट होतोय. तुमचं कुठली आली? C9 आली बघा. याला डिफरंट, इथं नायट्रोजन अटॅच होऊन जातो आणि इथं कार्बन अटॅच होऊन जातो, म्हणजे C9 पण येणार तुमचा. C13 पण इथं कार्बन आहे, आणि इथं बघा लिंकेज चेंज झाली बघा.
दोघींमध्ये, म्हणजे डिफरंट पाथवे येतोय की नाही, म्हणजे आपण तेच इन्क्लूड करणार आहोत. ओके, मला फक्त सांगायचं होतं की तुम्हाला ज्याला माहिती नसेल त्यांच्यासाठी की कार्य सेंटर म्हणजे काय, की तुम्ही कन्फ्यूज होऊ नका प्लीज. तुमचे फक्त एवढं लक्षात ठेवा की 4 डिफरंट ग्रुप, आणि जसं कुठले स्ट्रक्चर लक्षात ठेवणार हे पण प्रॉब्लेम होऊन जातो, बरोबर की नाही. आता मॉर्फिनचं स्ट्रक्चर तुम्ही असं राईट डाऊन केलं आहे, ठीक आहे. याचे मोस्ट ऑफ करून काय तर थायबीन किंवा कोडिन वगैरे जसं आपण बघूनच घेऊ. आता बघा, तुमचं हे सिम्पल मॉर्फिनचं विचारलेलं आहे, तर मॉर्फिनचं लक्षात राहूच द्यावं लागेल तुम्हाला स्ट्रक्चर कसं आहे, ठीक आहे. आता फक्त कोडिन वगैरे काय दिलं असेल विचारलं गेलं तर ओके, तर तुमचं काय करणार आहे, फक्त हा जो हायड्रोजन आहे ना तो फक्त तुमचा मिथिलमध्ये होणार आहे. काय होणार आहे, मिथिलमध्ये होणार आहे, ठीक आहे. बघा बाकी काही चेंज नाही आहे, फक्त मिथिलमध्ये तो होणार आहे. ओके, आणि त्याचे पण दिले आहेत कायरल कार्बन ॲटम वगैरे. ओके, एक्सप्लेनेशन सेम आहे, तुम्हाला ते आता मगाशी सांगितलं ते, आणि जस्ट त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, ठीक आहे. हे सर्वांचे 152 म्हणजे त्याचे मेल्टिंग पॉईंट वगैरे असे येतात. ओके, आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला राईट डाऊन करून दिला आहे. आता तुम्हाला जर थायाबिन दिला असेल, थायाबिन, आता सगळे चेंज होत आहेत. थायाबिनमध्ये काय होणार, फक्त तुमचं काय होणार आहे, इथं 1 मिथिल घेतला आहे तुम्ही कोडिनमध्ये. ओके, थायाबिनमध्ये इथं 2 मिथिल ग्रुप येतील. काय येतील, 2 मिथिल ग्रुप येतील. ओके, बघा इथं आपण फक्त एक जसं तसं नाव दिला आहे, इथं तर 2 येतील, तुमचे 2 हायड्रॉक्सिल ग्रुप येतील. इथं फक्त 1 मिथॉक्सी ग्रुप येणार आहे, आणि इथं तुमचं 2 मिथॉक्सी ग्रुप येतील. किती येतील, 2 येतील, आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जसं तुम्हाला जसं राईट आपण केलं आहे ना तसं तुम्ही इथं राईट डाऊन करायचं आहे, ठीक आहे. नंतर बघा, आता त्याचं एक्सप्लेनेशन काय दिलं आहे. एक्सप्लेनेशन म्हणजे तुम्ही जे याच्यामध्ये केलं आहे ना, तुमचं जे स्ट्रक्चरमध्ये दिसतं ना तेच एक्सप्लेनेशन केलेलं आहे. ओके, आता काय सांगितलं त्यांनी, जर तुम्हाला दिसत नसेल ऐकून जसं असं करते, ठीक आहे. बघा, मॉर्फिन, कोडिन आणि थायबिन सगळे स्ट्रक्चर बघितलं तुम्ही. काय ते आर 3 इंटरमिडिएट, कसले आहेत ते, अल्कोलॉइडचे, बरोबर. कंटेन द फिनॅथ्रिन न्यूक्लियस, फिनॅथ्रिन न्यूक्लियस. नेक्स्ट पॉईंट तुम्ही राईट डाऊन करू शकते, मॉर्फिन आर द चीप अल्कोलॉइड्स वॉट द फर्स्ट आयसोलेट हॅव्हिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला. कशापासून तयार झाला आहे आपण बघा, आधी कसं बघितलं, मॉर्फिनचं कसं पण बघितलं आहे, याच्यापासून तयार झाला आहे. आणि मेल्टिंग पॉईंट काय आहे तुमचा 254. ओके, तुम्हाला लक्षात नाही राहिलं तर इट्स ओके, काय एवढं हे नाही आहे की मेल्टिंग पॉईंट लिहिला वगैरे काही आहे. ओके, आणि हा कसा आहे तुमचा, कसा येतोय, नायट्रोजनियस ॲटम इन द टर्चरी स्टेटमध्ये येतोय. नायट्रोजन प्रेझेंट आहे की नाही, तुम्ही फक्त जस्ट लिहा की तिथं काय काय दिलं आहे. ओके, नायट्रोजन ॲटम इन टर्चरी स्टेट. मॉर्फिन हॅज द डायसिटेट नोन ॲज, तुम्ही हेरेन पण म्हणू शकतात, त्याला डायसिटेट सोबत असणार तर. सो द 2 हायड्रॉक्सिल ग्रुप आर प्रेझेंट, बरोबर. तुम्हाला आता आपण केले 2 हायड्रॉक्सिल ग्रुप आपले प्रेझेंट आहे मॉर्फिनमध्ये. जस्ट मी तुम्हाला पुन्हा दाखवून देते 1 आणि 2. ओके, स्ट्रक्चर बघून घ्या पुन्हा एकदा तुम्ही. 2 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट इन दिस मॉलिक्युल, ठीक आहे. सेकंड पॉईंट तुम्ही लिहिणार की मॉर्फिन ॲज द फेरिक क्लोराईड जर त्याची रिॲक्शन केली तर तुमचं काय होणार, फिनॉलिक OH ग्रुप, प्रेझेन्स ऑफ द फिनॉलिक इफ द डिझॉल्व इन द ॲक्वियस NaOH मध्ये टू फॉर्म काय म्हणणार आहे तुम्हाला, मोनोसोडियम साल्ट इंडिकेटिंग द 1 फिनॉलिक OH भेटणार आहे, ठीक आहे. तस नेक्स्ट पॉईंट आपण जस्ट रिॲक्शन बघणार ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. फक्त मी आता जे ते पॉईंट तुम्हाला डिस्कस करून देते. 1 ऑफ द हायड्रॉक्सिल ग्रुप इन द मॉर्फिन फिनॉलिक, आणि सेकंड कुठला येतो मग तुमचा, तो 2 OH ग्रुप दिले आहेत ना, बरोबर की नाही. एक फिनॉलिक येतो आणि एक सेकंड तुमचा सिम्पली अल्कोहोलिक येतो. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे मॉर्फिन गिव्ह द निगेटिव्ह कोडिन दिलं आहे मोनो येथील, म्हणजे हे त्याचे डिफरंट काय म्हणतो आपण, काय बोलू शकतो आपण त्याला, म्हणजे त्याचे जसं तुम्हाला माहिती की ड्युटेरियम वगैरे आपण बोलतो ड्युटेरियम, म्हणजे हे म्हणत नाही का हायड्रोजन ड्युटेरियमचाच हे पार्ट आहे ना, तसंच म्हणजे मॉर्फिनचं निगेटिव्ह कोडन्स वगैरे तुम्ही जस्ट रिॲक्शन बघितलं, फक्त मिथिल ग्रुप तिथं आलं आहे. म्हणजे काय सांगितलं त्याने, मोनो मिथिल इथिल ऑफ द मॉर्फिन, ठीक आहे. बोथ ऑफ द मॉर्फिन कोड अंडरगोज द कॅटॅलिटिक रिडक्शन विथ द पॅलेडियम इंडिकेटिंग द बोथ कंटेंट कंडेन्स द इथिलीन ग्रुप. काय करणार तुम्ही, जर त्याची ते कॅटॅलिटिक रिडक्शन करणार पॅलेडियम सोबत, म्हणजे तुम्हाला माहिती आहे रिड्युसिंग एजंट आहे तुमचा, तो इंडिकेट काय करणार आहे, कंडेन्स विथ द इथिलीन ग्रुप. कशाचं करणार आहे, इथिलीन ग्रुपमध्ये, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट लिहिणार तुम्ही. आता बघा थायबिनचं म्हणजे तुमचे 2 मिथिल ग्रुप इथे प्रेझेंट होते. तुम्ही जसं लिहू शकता की इथे 2 मिथिल ग्रुप वगैरे प्रेझेंट आहे. डायमिथिल बघा इथे राईट डाऊन केलंच आहे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मेल्टिंग पॉईंटला डायमिथिल डेरिव्हेटिव्ह ऑफ द मॉर्फिन, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट लिहू शकता तुम्ही, वेन द मॉर्फिन डिस्ट्रीब्यूट द झिंक डस्ट ऑफ पिनॅथ्रेसिन अँड द बेस ऑफ द प्रोड्युसिंग द सचेस पिनॅथ न्यूक्लियर द probability present in the morbid, it also the methyl group that has the ether linkage. Then the linkage
प्रूव्ह बाय द फॉलोइंग एक्झाम्पल. आता बघा एक्झाम्पलवरनं तुम्हाला लक्षात येईल. एक्झाम्पलमध्ये तुम्ही एवढं घाबरून जायचं काम नाही की काय होईल असं. तुम्ही जर सिम्पल आहे तुम्हाला करून दाखवते. तुम्ही डायमिथिलेशन ऑफ द मिथिल मॉर्फेनॉल घेणार आहे. तुम्ही काय घेणार आहे? मिथिल मॉर्फेनॉल घेणार आहे. ओके, विथ द कशासोबत करणार आहे? विथ द ACl सोबत काय करणार? प्रोड्यूस विथ द कंटेंट इन द तुम्हाला फिनॉलिक हायड्रॉक्सिल ग्रुप अँड इन द ऑक्सिजन ॲटम भेटणार. जस्ट फक्त बघा काय भेटलं आहे. मिथिल मॉर्फेल घेतला आहे तुमचा. हा मिथिल मॉर्फेल आहे. सिम्पल तुम्ही काय करणार आहे? ॲसिडिक कंडिशन आहे. तुम्ही HCl ॲड करणार. म्हणजे HCl काय काम करणार? हा जो मिथिलचा तुमचा फक्त सिम्पल हायड्रोजनमध्ये होणार. बाकी ॲज इट इज सेम स्ट्रक्चर ठेवा. बाकी काहीच करायचं नाही. फक्त तुम्हाला चेंजिंग इथं करायची हायड्रोजन. ठीक आहे. हा तुम्हाला काय भेटला मग? मॉर्फेनॉल भेटला. ठीक आहे. आणि याची सिम्पल रिॲक्शन तुम्ही काय सोबत करणार की बेस लाईक म्हणजे NaOH KOH इथेनॉल वगैरे जे काही असतील बेस तुमचं त्यासोबत रिॲक्शन करा. म्हणजे तुमचं काय होणार आहे? फक्त हा इथं काय होणार आहे? तुमचं हायड्रॉक्सिल ग्रुपमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? इंडॉक्सिल हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट, फिनॉलिक हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट. बघा काय होईल? लो प्रॉब्लेम म्हणजे ती रिॲक्शन आहे. आपल्याला फक्त सिम्पल एवढंच राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. इथं पण ओएच होऊन जाईल, इथं पण ओएच होऊन जाईल. बघा तुम्हाला कशी म्हणतात ट्रायलमध्ये भेटा 3. बघा हा नंबरिंग कशी दिली आपण 3, 4 आणि किती नंबरला आहे? 5. म्हणजे ट्रायल तुमचे काय भेटलं? ट्रायल म्हटलं ना OH. ठीक आहे. आणि तेच तुम्हाला मॉर्फल याला म्हणणार तुम्ही. आणि तेच तुम्ही कम्प्लीट इथं रिॲक्शनमध्ये लिहिलं आहे. काय सांगितलं त्यांनी? द ऑप्टेन द मॉर्फल ऑन द फ्युजन विथ द NaOH KOH गिव्ह द 3,4 ट्रायहायड्रॉक्सी फिनॅथ्रिसिन असंही म्हणू शकतात. ओके, 3,4,5 ट्रायहायड्रॉक्सी फिनॅथ्रिसिन विथ द सोडियम इथेनॉल टू गिव्ह द मॉर्फल अँड अजून द मॉर्फिन कंटेन द लिंकेज C4 अँड C5. ठीक आहे. एवढंच राईट डाऊन करायचं आहे. आता बघा नेक्स्ट पॉईंट दिला असेल तुम्हाला, क्वेश्चन विचारला गेला असेल तर ठीक आहे. तुम्हाला जर काय म्हणता तर स्ट्रक्चर दिलं असेल तर लक बाय चान्स म्हणू शकतात तुम्ही. आणि जर नसेल दिलं तर मग मॉर्फिन्स वगैरे लक्षात ठेवा. त्यांनी दिलंच असेल की मॉर्फिन वगैरे असं काही राईट डाऊन करून दिलं असेल. ओके, आय थिंक देतातच स्ट्रक्चर मोस्ट ऑफ करून, पण तरी लक्षात राहू द्या. ठीक आहे. सांगितलं असेल की रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन ऑफ द C5 आणि C6. आता बघा आपल्याला काय घ्यायचं आपल्याला डायहायड्रोकोडिंग घेतलं आहे आपण. डायहायड्रोकोडिंग 1 मिथॉक्सी ग्रुप आहे. कोडिन आला म्हणजे मिथॉक्सी ग्रुप लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला जर विचारला गेला असेल की मॉर्फिन विचारला गेला असेल तर तुम्ही काय करणार? फक्त इथं हायड्रोजन करणार आहे. बरोबर की नाही? आता फक्त सिम्पल तुम्ही कशावर रिॲक्शन? ओझोनिसिस. ओझोनिसिस म्हणजे काय? तुमचे फक्त हा डबल बॉन्ड कसं होईल? डबल बॉन्ड O. तुम्ही ओझोनिसिसचं तुम्हाला रिॲक्शन माहिती असेल सगळ्यांना, कारण की खूप इझी रिॲक्शन. नंतर तुम्हाला काय म्हणणार? ओझोनेट मिळणार. आणि याची सिम्पल तुम्ही काय करणार? लिथियम हायड्रेटसोबत काय करणार? रिडक्शन करणार. काय होईल मग? हा CH2. बघा तुम्हाला दाखवलं नाही, राईट डाऊन करून दिलं. तुम्हाला जसं कसं मिळणार आहे स्ट्रक्चर? CH2OH का म्हणून? कारण की ही रिंग तुमची ब्रेक झाली ना, म्हणजे हा बॉन्ड पुढे हे होऊन जाईल. म्हणजे काय होईल? CH2OH तुम्हाला मिळणार. ठीक आहे. हे बघा जसं तुम्हाला स्ट्रक्चर मिळेल म्हणजे टेट्राहायड्रॉक्सी कंपाऊंड मिळणार आहे. ओके, टेट्राहायड्रॉक्सी कंपाऊंड मिळाला. आणि जस्ट तुम्ही फक्त ते राईट डाऊन केलं आहे. जे दिलं आहे ते राईट डाऊन केलं आहे, बाकी काय नाही केलं आहे. ओके, काय सांगितलं त्याने? द एक्सपेरिमेंट ऑफ द C5 अँड C6 रिपोर्ट ऑफ द कोर्स बाय द सिलेक्टिव्हली बर्निंग द बेंझिन रिंग. काय होणार आहे? तुमची बर्निंग द बेंझिन रिंग द स्टार्टिंग मटेरियल कुठलं होतं? तुम्ही काय घेतलेलं आहे? आता घेतलं होतं आपण. कुठलं घेतलं होतं? डायहायड्रोकिनोन घेतलं होतं ना. आणि त्याची रिॲक्शन त्यासोबत केली होती तुम्ही? सिम्प्लिफाय ओझोनेसिस सोबत केली होती. ओझोनेसिस सोबत केली म्हणजे काय मिळालं तुम्हाला? ओझोनेट मिळालं. म्हणजे तेच पॉईंट तुम्ही इथे राईट डाऊन केलं, बाकी नाही केलं आहे काही. द वर्क ऑफ द रिड्यूस इन द ऑप्टेन इन द टेट्राहायड्रोकन विच इन द बिहेव द 1,2 डायल मिळाला होता. बरोबर की नाही? नंतर मग नेक्स्ट पॉईंट होता द कुल कन्सिडर द सायक्लोहेक्झेन 1,2 डायल हॅज द हायड्रोक्सिल ग्रुप वी सीज टू इच अदर इंडिकेट बाय द प्रेसिड ऑफ द कंपाऊंड इज द लीड ॲसिडेट. तुम्ही जे रिॲक्शनमध्ये केलं आहे तेच राईट डाऊन करा. ओके, जे काही तुम्ही करता, जे सबस्टिट्यूट तुम्ही यूज करणार आहे, व्हॉट एव्हर जे काही असं दिलेलं ते तुम्हाला फक्त राईट डाऊन करायचं असतं. ठीक आहे. ऑन द अदर हँड कंपाऊंड टेट्राहायड्रल कंपाऊंड तुमचा हा काय म्हटलं आहे? टेट्राहायड्रॉक्सी कंपाऊंड मिळाला आहे ना. Then obtain the dihydroisocorin by the identical series reaction of the formed to the 3 times of the race react to PbOAC2 सोबत. म्हणजे काय सांगितलं? लीड ॲसिड सोबत कसं होणार आहे ती रिॲक्शन पण घेतली आपण. बघा कसं होतंय. तुमचा हा सिम्पल तुम्ही डायहायड्रो आयसोकोरिन घेतला आहे. बरोबर की नाही? फक्त मिथिल ग्रुप इथं अटॅच सर्वांना माहिती आहे. आणि त्याची रिॲक्शन तुम्ही कशासोबत करताय? लीड ॲसिड सोबत करणार आहे. म्हणजे तुमचं इथं काय होतंय बघा CH2OH म्हणजे तुमची ही कशी होणार आहे? स्लो म्हणजे 3 टाइम लेस रिॲक्टिव्ह होणार आहे. ठीक आहे. आणि जसं तुम्ही काय सांगितलं की लास्ट पॉईंटला पण तुम्ही तेच राईट डाऊन केलं की डायहायड्रोकिनोन C5 ऑक्सिजन रिंग आणि C हायड्रॉक्सिल C इच अदर. तुम्हाला कसं मिळतं आहे? मग 6मध्ये मिळतं आहे. ठीक आहे. हा तुमचा फायनल प्रोडक्ट आला.
कन्फ्यूज होऊ नका. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट फक्त रिॲक्शन स्ट्रक्चर लक्षात ठेवा. स्ट्रक्चर लक्षात ठेवलं ना तर तुम्हाला क्वेश्चन जसा विचारला गेला असेल त्यांनी कसंही विचारू, फक्त आधी तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित रीड करा की काय काय दिलं आहे. ओके, कारण की स्टेरिओ केमिस्ट्री म्हटलं म्हणजे थोडंसं कन्फ्यूज होऊन जातं, खूपच कन्फ्यूज होऊन जातो पेपर. ओके, पण तुम्ही फक्त जसं माइंड थोडं शांत ठेवून बघा की काय काय दिलं आपल्याला, काय काय नाही दिलं आहे, आणि तुम्ही पुढे राईट डाऊन करू शकता. जसं आता आपला लास्ट क्वेश्चन आहे तो कुठला दिलेला आहे आपल्याला, की रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन ऑफ द C6 अँड C13, किंवा तुम्हाला असं म्हटलं असेल एक्सप्लेन द स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ द C6 सेंटर. तुम्हाला डायहायड्रो आयसोकोडीन जर असं दिलं असेल तर तुम्हाला सिंपल लक्षात येईल. आयसोकोडीन सांगितलं म्हणजे काय येईल, तुमचा CS3 येणार. कोडीन म्हटलं आहे तर CS3 येणार. जर सुपर तुम्हाला जर इथं दिला असेल, मॉर्फिन म्हटलं असेल तर तुम्ही सिंपल हायड्रोजन केलं असतं, बरोबर की नाही. इथं आणि कुठलं बघितलं होतं मला थायमिन, कुठलं बघितलं, थायमिनच बघितलं होतं. ओके, हां, थायमिन बघितलं होतं म्हणजे तुमची इथं मिथिल ग्रुप आले असते. ओके, फक्त इथं थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या तुम्हाला काय दिलं आहे काय नाही. ठीक आहे, आणि रिॲक्शन तुम्हाला सिम्प्लिफाय जशी तशी करायची. तुम्हाला आता फक्त काय सांगितलं, आयसोकोडीनचं स्ट्रक्चर सांगितलं म्हणून तुम्ही डायरेक्ट बाकीचं काय बघू नका. तुम्हाला डायरेक्ट डायहायड्रो आयसोकोडीनचं स्ट्रक्चर राईट डाऊन करा. ठीक आहे, ओके. आणि डायहायड्रो आयसोकोडीन सांगितलं म्हणजे डबल बॉन्ड येईल का, नाही येणार. तुम्ही सांगणार की डबल बॉन्डच राईट डाऊन नाही केलं आहे, का नाही येणार, समजलं. डायहायड्रो आयसोकोडीन म्हटलं. ओके, हे पण बघायचं. ठीक आहे, नुसतं फक्त ते बघू नका, म्हणून आपण इथे डबल बॉन्ड राईट डाऊन केलेला नाही. ठीक आहे, आता बघा याच्यापासून तुम्ही काय करणार आहे, मग याची रिॲक्शन तुम्ही काय करणार आहे. तुमचा जो हॉफमन एक्झॉस्ट मिथिलेशन वगैरे करणार ना, तर तुमचा जो हा ग्रुप जो असणार आहे ना तो काय होऊन जाणार आहे, नायट्रोजन आता फ्री कंपाऊंड होऊन जाणार आहे. म्हणजे तिथे इथे येणार का नाही, पुढे नाही येणार. बघा, कन्फ्यूज होऊ नका. फक्त काय सांगितलं आहे, तुम्ही हा यूज करताय, हॉफमन एक्झॉस्ट मिथिलेशन यूज करणार आहे. ठीक आहे, तुम्हाला ह्या टाईपमध्ये मिळणार आहे. नेक्स्टमध्ये सिम्पल प्रोटोनेशन करणार म्हणजे तुमची काय होऊन जाईल, हा बॉन्ड सिम्पल याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे, आणि तेच राईट डाऊन केलं आहे आपण. तुम्हाला याच्यावरनं समजून जाईल, थेरी बघणार ना तुम्ही तर लक्षात येईल की तुमचं काय सांगितलं, C6 and C13 कार्बन आयटम आर नॉट ॲडजस्टंट बट क्लोज इनफ इन द डायहायड्रो आयसोकोडीन विच इज द हॉफमन एक्झिक्युटिव्ह मिथिलेशन. HEM म्हणजे काय, हे त्याचं फुल फॉर्म राईट डाऊन केलं आहे. गिव्ह द नायट्रोजन फ्री कंपाऊंड विच अंडरगोज द acid catalyst reaction gives the cyclic ether compound. Okay, and finally nitrogen free unsaturated compound obtained by the dihydroxy should be trans to each other which is the same side isocodeine. ठीक आहे, मग पुन्हा काय करणार तुम्ही, डायहायड्रोमिथिलीन कोडीन पासून मग तुम्हाला लास्टमध्ये पुन्हा तेच डबल बॉन्ड फॉर्मेशनमध्ये रिॲक्शन कसं होतं, रिपीट होत जाते की नाही. म्हणजे तुमचं फक्त इथं बघा, हा जो कंपाऊंड आहे तो इथं येणार नाही, काय होतं आहे इथं येणार नाही. बघा, लक्षात आलं असेल, हा वेट झाला आहे. ठीक आहे, तुम्हाला तर लक्षात ठेवावंच लागेल. म्हणजे तुम्ही आता ते कसं लक्षात ठेवतं ते, कारण की याच्यात आपण स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये असं काही हे करू शकत नाही ना, हे ढाबू ते ढाबू, बरोबर की नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंट करा कुठे प्रॉब्लेम असेल तर. आपण पुढे कंटिन्यू करणार आहे. पुढचा कुठला पॉईंट आपला एजमध्ये राहिला आहे आय थिंक ना, आणि कुठल्या याच्यावर म्हणजे प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.